इचलकरंजीतील कापड व्यापाऱ्याची तब्बल 89,18,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीला आलाय। या प्रकरणी राजस्थानातील कुशल सुराणा, रेखा सुराणा, खेतू खानतेड या तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कुशल आणि खेतू या दोघा संशयितांना पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे। इचलकरंजीतील विरात्रा कॉटन मिल्सचे कापड व्यापारी विकास दोशी यांच्याशी राजस्थान इथल्या शंकेश्वर ग्रुप इंडिया या फर्मच्या कुशल सुराणा, रेखा सुराणा, खेतू खातेंड यांनी व्यापारिक संबंध निर्माण करून 1,18,64,000 रुपयांचं ग्रे कापड खरेदी केलं होतं। सुरुवातीला व्यापारी दोशी यांना 29,45,501 रुपये परतफेड करून त्यांचा विश्वास संपादन केला। मात्र उर्वरित 89,18,000 रुपयांची रक्कम परतफेड करण्यास त्यांनी नकार दिला। व्यापारी दोशी यांनी व्यवहारातील उर्वरित रकमेची मागणी केल्यानंतर आमची पोहोच मोठी आहे, राजस्थान पोलीस आमच्या खिशात आहेत, कुठेही तक्रार केली तरी काही उपयोग नाही अशा धमक्या सुराणा आणि खातेंड यांनी दिल्या। आपली फसवणूक झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर दोशी यांनी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला। उपनिरीक्षक प्रवीण साने यांच्या पथकानं राजस्थानमध्ये जाऊन संशयित कुशल सुराणा आणि खेतू खातेंड यांना ताब्यात घेतलंय।